श्री स्वामी समर्थ. उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्येच्या नंतर आषाढ महिन्याला सुरुवात होत असते. ज्येष्ठ अमावस्या ही खूप महत्त्वाची समजली जाते. या महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जे उपाय असतात आणि सेवा असतात तर त्या करायच्या असतात. त्यामध्ये तुम्हाला वस्त्रदान, अन्नदान, हिरण्यदान करायचे असते. त्याचबरोबर तुम्हाला पितरांची सेवा देखील करायची असते. त्यासाठी तुम्हाला तर्पण, पिंडदान या सर्व गोष्टी करायच्या असतात. याच दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची असते, जेणेकरून आपल्या जीवनातील जी नकारात्मक ऊर्जा आणि शक्ती असते तर ती नष्ट होण्यास मदत होत असते. यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. त्यामुळे सर्व तुमचे दोष, दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला कावळ्याला खीर किंवा कावळ्याला तुम्ही दहीभात खाऊ घालू शकता. याने देखील आपला पितृदोष कमी होतो. नक्की करा हे उपाय. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्येच्या नंतर आषाढ महिन्याला सुरुवात होत असते. ज्येष्ठ अमावस्या ही खूप महत्त्वाची समजली जाते. या महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जे उपाय असतात आणि सेवा असतात तर त्या करायच्या असतात. त्यामध्ये तुम्हाला वस्त्रदान, अन्नदान, हिरण्यदान करायचे असते. त्याचबरोबर तुम्हाला पितरांची सेवा देखील करायची असते. त्यासाठी तुम्हाला तर्पण, पिंडदान या सर्व गोष्टी करायच्या असतात. याच दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची असते, जेणेकरून आपल्या जीवनातील जी नकारात्मक ऊर्जा आणि शक्ती असते तर ती नष्ट होण्यास मदत होत असते. यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. त्यामुळे सर्व तुमचे दोष, दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला कावळ्याला खीर किंवा कावळ्याला तुम्ही दहीभात खाऊ घालू शकता. याने देखील आपला पितृदोष कमी होतो. नक्की करा हे उपाय.